नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे बघा। याच्यामध्ये पोलीस भरतीच्या एका जागेसाठी 102 उमेदवार यांनी अर्ज केलेला आहे। आता टोटल हे अर्ज कुठून आले, कसे आले याबद्दल आपण बोलणार आहे आणि ही जी काही पेपरची बातमी आहे, मैदानी चाचणी नक्की कधी होणार याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा, कारण असेच नवनवीन माहिती पोलीस भरती संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। बघा, सकाळ वृत्तपत्राची ही बातमी आहे आजची, ठीक आहे। तर याच्यामध्ये त्यांनी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या। त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं बघायला मिळते की आत्तापर्यंत म्हणजे शेवटचा दिवस आपल्याला माहिती आहे की 15 तारखेला आपले फॉर्म भरण्याची जी तारीख होती ती संपलेली आहे पोलीस भरतीमध्ये। आता टोटल जे काय अर्ज आले तर त्याच्यामध्ये 17,76,000 इतक्या उमेदवारांनी अर्ज केला असं म्हटलंय। म्हणजे टोटल जे अर्ज आलेले आहेत ते 17,076 आहेत, 17,76,000 आहेत, सॉरी 17,76,000 आहेत। आणि याच्यामध्ये टोटल जाहिरात जी होती पूर्ण सगळ्यांची मिळून ही 17,471 इतकी होती। ओके, आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना असं वाटत असेल की याच्यामध्ये एवढे म्हणजे एका जागेसाठी 102 उमेदवार हे आहेत, पण हे मित्रांनो ॲव्हरेज काढलेलं आहे पूर्ण टोटल जाहिरातीच्या, ठीक आहे। तर याच्यामध्ये अजून तुम्हाला चेंजेस बघायला मिळतील पुढे जाऊन की मुंबई पोलीससाठी मुलांचा स्पर्धा जी म्हणतो आपण, मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये वेगळी स्पर्धा, याच्यामध्ये जो आकडा आहे हा खूप भिन्न असा आकडा आहे। काही ठिकाणी खूप कमी अर्ज आलेले आहेत, काही ठिकाणी खूप जास्त अर्ज आलेले आहेत आणि प्रत्येक मुद्द्यावरती वेगवेगळं असतं। जसं आता चालकचं तुम्ही जर बघितलं तर चालकमध्ये जी काय अर्ज येण्याची संख्या आहे ही ॲव्हरेज तशी तुलनेनं कमी आहे। SRPF मध्ये मुली नसल्या कारणानं फक्त मुलंच आहेत, तर SRPF मध्ये मुलांचं जे काय ॲव्हरेज असणार आहे ते कमी असणार आहे। पुन्हा जेल पोलीसच्या बाबतीत जर बोललो आपण तर 4च ठिकाणी जेल पोलीसला जाहिरात होती, तर तिथं पुन्हा जास्त अर्ज आपल्याला बघायला मिळतात। ते ऑब्वियस आहे, कारण अख्खा महाराष्ट्र जर पोलीस शिपाईचा जर विचार केला तर 46 घटकांमध्ये अर्ज करायचे होते आपल्याला, आणि इथं डिवाइड झालेला होता पूर्ण। तुम्ही एका घटकात अर्ज केला तर दुसऱ्या घटकात करता येत नव्हता, त्याच्यामुळे मग 46 ठिकाणी अख्खा महाराष्ट्र डिवाइड झाला। तेच तुम्हाला कारागृहामध्ये बघता येतं, कारण पोलीस शिपाईच्या पदासाठीची जी असणारी पात्रता होती तीच कारागृहाला पात्रता होती। त्याच्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमीत कमी 2 फॉर्म तरी भरलेले आहेत, ते मुलगे असो किंवा मुलगा असो, ठीक आहे। म्हणजे कारागृह पोलीससाठी एक अर्ज गेलेलंच आहे। आता कारागृह पोलीस जाहिरातच 4 ठिकाणी होती, त्याच्यामुळे इथं जे अर्जांची संख्या असणार ही बाकीच्यांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक असणार आहे। म्हणजे कारागृह पोलीसमध्ये जबरदस्त कॉम्पिटिशन असणार आहे, तुलनेनं कमी कॉम्पिटिशन ही आपल्याला पोलीस शिपाई पदासाठी बघायला मिळेल। म्हणजे ॲव्हरेज मुलांची जी संख्या ही कमी बघायला मिळेल, ठीक आहे। तुमच्या लक्षात आलं असेल हा जो आकडा त्यांनी काढलेला आहे ना, हे टोटल जाहिरातीवरती आलेले सगळ्या फॉर्मचं कॅल्क्युलेशन करून काढलेलं आहे। घाबरण्याचं कारण नाही आहे। काही ठिकाणी तर तुम्हाला 25 ते 30 उमेदवार अशीच एका जागेसाठी फाईट बघायला मिळेल, ठीक आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यातून त्यांनी असं सांगितलंय की जी मैदानी चाचणी असणार आहे ही मैदानी चाचणी 20 तारखेपर्यंत किंवा 20 तारखेपुढे लागू शकते, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकींचं हे सगळं वातावरण चाललंय किंवा लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, आता चालू होणार आहेत, ठीक आहे। तर शेवटची जी मतदानाची तारीख आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये ही 20 मे आहे। ओके, तोपर्यंत मात्र पोलीस बंदोबस्त आपल्याला मिळणार नाही भरतीसाठी वगैरे, त्याच्यामुळे मग पोलीस हे लोकसभेच्या बंदोबस्तात दिसतात। तोपर्यंत आपल्याला भरती काही शक्य नाही आहे, म्हणजे 20 मे पर्यंत तरी कुठलाही मैदानी चाचणी होणार नाही। आता 20 मे नंतर जे काही मैदानी चाचणी होतील त्या सुद्धा सकाळी 6 ते 10 सकाळी 10 या 4 तासामध्येच पार पाडायचे आहेत। आता याचा जर विचार केला यांनी सांगितलेल्या बातमीनुसार तर आपल्याला इतर जिल्ह्यांचं शक्य आहे, मात्र तुम्ही म्हणजे घेऊ शकता 15 जून वगैरे पर्यंत, ते तोपर्यंत त्याच्या पुढे जाऊ शकतो थोडंफार। पण मुंबईसारख्या ठिकाणी आलेले फॉर्म बघता तुम्हाला इथं शक्य होणार नाही मुंबईमध्ये की 4 तासामध्ये जर चालवायचं म्हटलं आणि पूर्ण भरती प्रक्रिया ह्या 1 महिन्याभरात राबवायची म्हटले तर ते शक्य नाही आहे। मुंबईचं थोडासा लेट होऊ शकतं, पण त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आपण जर विचार केला तर मुंबई वगळता बाकीच्या ठिकाणी मात्र शक्य आहे, हे लक्षात घ्या। तर तिकडे होऊ शकतं सकाळी 6 ते 10। आपण तयार असणं खूप गरजेचं आहे मैदानीसाठी, आणि लेखीसाठी सुद्धा सांगितल्याप्रमाणे ऑगस्टमध्ये होऊ शकतं, ठीक आहे। आणि ही जर पॉसिबिलिटी नाही झालं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नाही झाल्या, तर मला असं वाटतं की भरती नोव्हेंबर पुढे जाऊ शकते, नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत जाऊ शकते, कारण पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत ऑक्टोबरमध्ये। तर त्याच्यापूर्वी तुम्हाला एकतर हे सगळं भरती प्रक्रिया राबवणं गरजेचं आहे, पुन्हा एकदा त्याची आचारसंहिता लागू होणार, मग त्याची भरती जी प्रक्रिया आपली असणार आहे ही पुढे जाणार आहे, हेही लक्षात घ्या, ठीक आहे। मग हे जर शक्य झालं तर होऊ शकतं। मुंबईचं थोडं सांगता येत नाही, पण बाकीच्या जिल्ह्यांचं मात्र 100% होऊ शकतं। ओके, म्हणून आपण तयार असणं गरजेचं आहे, कारण कधी का होईना आपल्याला मैदानी आणि लेखी आपली पूर्ण प्रॉपर आपण तयार करून ठेवणं गरजेचं असणार आहे, ठीक आहे। लेखीच्या तयारीसाठी तुम्ही सिद्धेश्वर हडबेस सरांचं हे पुस्तक वापरू शकता। 45,000 जंबो नावाचं पुस्तक आहे। याच्यामध्ये वर्गीकृत पद्धतीनं आतापर्यंत झालेले जेवढे काही पेपर आहेत 2004 सालापासूनचे
टॉपिक वाईज तुम्हाला सगळे प्रश्न बघायला मिळतील. खूप छान पुस्तक आहे. याच्यातून तुम्हाला रिव्हिजन करायला सुद्धा बेस्ट पुस्तक राहणार आहे हे. आणि सगळीकडेच उपलब्ध आहे. Amazon, फ्लिपकार्टवरती उपलब्ध आहे की तुम्ही तिथून घेता पुस्तकं, त्या पुस्तक विक्रेत्यांकडे सुद्धा हा पुस्तक उपलब्ध आहे. सोबतच जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तयारी करायची असेल तर आपलं स्वराज्य करिअर अकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे, नवीनवालं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. आजची अपडेट कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.